कोण हे काय माहित बापा, कोणती घुबड वय कोणती काय होय तर बापा चालली तिले सांगाले, कोण असा निर्णय घ्यायला लावला तिले, कोण होय ते चोनकी तिले जाऊन म्हणून राहिली का तिच्या घरी राहिले जाय ना असं आणि तसं माझ्या पोरीच्या पोटात लाद देते का काय माहित बापा. हम ना माय कशी आहे ना कशी नाही तर बापा काय करावं ना काय नाही मला काही समजायला येऊन राहिलं व माय. सांगू माय घरफोडी फोडती आता त्याचं घर फोडलं आता माझ्या पोरीचं घर फोडायला निघाली का काय माहित बाई. अमाय काऊन अशी वास वास करून राहिली हो बापा. काऊन अशी एकटीच बळबळ करून राहिली, पिसायली काय पागल कुत्र चावलं बापा तुले, काऊन अशी करून राहिली तू. अवय जने काय सांगू माय तुले, काय सांगू ते पोट नाही का हो माय, कोमल कोमल नावाची, नावाले कोमल आहे पण कोमल नाही हाय. ओ बिचारे ते बाई माया पोरीच्या घरी आली गेली म्हणते, पाटलीन बाईच्या घरी भाड्यानं रूम करून राहतो म्हणते. तू मला सांग ती पोट्टी किती बदमाश आहे हो बापा, किती बदमाश आहे ती पोट्टी. माझ्या जवायला फसवून नाही टाकायची बाई, एवढी बदमाश पोट्टी आहे ती. मग पोरीच्या पोटावर लाद देते का काय देते बापा, मला काही समजायला नाही येऊन राहिलं काय करावं ना काय नाही तर बापा. घे हो माय काय सांगून राहिली हो बापा, पोट्टीला बदमाश नाही आहे म्हणते ते, पण आता काही सांगता येते का माय. काही सांगता येते काय, पोराबाराच काही सांगता येते काय. आता पाहिली ती पोरगी दुसरपणी आणि हे पहिलपणीच बाबा कुवारी पोरगी. न जाणे त्याचं मन तिच्यात गेलं तर खरंच बाई त्या कलावतीचं लग्न इकून तिकून कसं जुळलं, चांगलं भेटलं तर तिच्या नशिबात वारा वायदन सुटायची वेळ आली. आता तू लवकर जाय ना पाटलीनले म्हण का हिले त्या घरी राहू नको देऊ म्हणा, जागेच तर म्हणा त्या कोट्यात राहू दे म्हणा तिले 4 फूट दूर, पण त्या घरी नको ठेवू म्हणा, अशी सल्ला दे तू पाटलीनले जाऊन. हाव ना बिचारे मला तर वज्जर टेन्शन आलं ना माय, काय करावं ना काय नाही तर. काल माझ्या जवळ सांगत आला मला, माझ्या जवळ सांगत आला बापा. हो म्हणे ते म्हणे कलावती म्हणे आपल्या घरी आली म्हणे भाड्यानं म्हणे, पण ती पोरगी तशी नाही म्हणे. मी म्हटलं झालं म्हटलं बापा, यायले भरून टाकलं, यायच्या घराला भरून टाकलं म्हटलं, सारेले हिनं करणी केली म्हटलं बापा. जो तो पुरं गाव तिच्या खिलाफ आहे, तेच घर कसं ते तिच्यावर गेलं, तेच घर कसं दिले राय म्हणून राहिलं सांग बरं तू. ह्या पोट्टीनंच काही ना काही केलं, ह्या पोट्टीनं त्याले भरून टाकलाय, शिपडा दिलाय, पुढे शिपडा द्यायला. मी सांगतो ना पोट्टी बदमाश आहे, कमीची नाहीये. हे पाय काहीच नको करू तू पाटलींच्या घरी जाय, पाटलींने म्हणा तू ठेवून राहिली ही गोष्ट बरोबर आहे म्हणा, पहिले तर तू याचा जिक्र करजो का त्याला ठेवूच नका म्हणा. ते जर ऐकले तर बरं, नाही ऐकले तर मग बाई जबरजोर जबरदस्ती करजो आणि तिला कोठ्यात ठेवा म्हणा. तुम्हाला जागा द्यायची आहे ना म्हणा, तुमच्या घरच्या वावरातल्या कोठ्यात तिला राहू द्या म्हणा, तुमच्या घरी राहू नका देऊ म्हणा. तुमच्या घरात सत्यनाश जर तुम्हाला पाहायचा असेल तिला ठेवा म्हणा, असं म्हण साजरी जाऊन. मग ते विचार झाला ना माय, आता ऐकलंही पाहिजे बापा. त्या पोट्टी नाही स्वतःच्या मायले बरोबर स्वतःच्या मायजवळ नाही राहू शकली, त्या पोट्टी नाही गंगाजवळ राहू शकली, नाही ती पोट्टी तिथे कमलाजवळ राहू शकली. त्या पोट्टीने ज्याला त्याला बरबाद करून बसली आणि ती पोट्टी कोणाचं भलं झालं तिच्या गेल्यानं सांग बरं माय. आता पाटलीन बाई तर सगळ्यात अमीर आहे आपल्या गावात. न जाणे बाई पाटलीन बाईच्या संपत्तीवर तिचा डोळा गेला असन, काही सांगता येते का मायास का. काहीच नाही सांगता येत. नाही बापा मी देव घेऊ पाहतो, बामन गिमन पाहतो पहिलेच, ह्या पोट्टीचा काय कबाड आहे तो आणि पाहतो बाई. हिनं घर गिर भरून टाकलं असं त्याचं तर काय माझ्या पोरीच्या पोटावर लाद द्यायला लावतो मी तिले. हाव ना तर खूनच करतो मी, जास्त आगाऊ चिक केली तिने शानपणा तर. ओय कोण अशी वासवास करून राहिली हो तू. अय कलावतीची माय वैरा तू कोण अशी वासवास करून राहिली. तुमची परंपरा तर सुधारली होती बापा, संस्कार आले होते तुमच्यात, पण आता कोण कुत्र्याने भुकून राहिली, कुणाला माय अशी रंगारंगाची वानावानाची बोलून राहिली हो बापा. कायले बोंबलून राहिली म्हणजे बापा. अव ते पोट्टी नाही का कोमल माहितीनं गंगाले खाल्लं, आता बाई ते पाटलींच्या घरी राहते म्हणते भाड्यानं. सांग बरं बाई काय करा, माय पोरीच्या पोटावर लात नाही देन काय ते, नाही माय पोरीच्या पोटावर लात देन काय तूच सांग. राम 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 सत्यानाश. मी सांगून राहिले तुले त्या कलावतीसाठी आजपासूनच दुसरं पोरग पाहायला सुरुवात करून टाक, कारण की मी सांगतो ना कलावती आता त्याच्या घरात लग्न करून जाऊच नाही शकत. ते पोरगी ज्या घरात गेली त्या घराचा विध्वंस झाला, विध्वंस समजलं का. ते घर भिकीला लागलं, त्या घरचे लोक मॅडपणा करायला लागले, स्त्रीवर राहिले नाही, जशी गंगा मॅड झाली आता समजलं काय. म्हणून सांगून राहिली त्या पोरीचे स्वप्न पाहिलं तर सोडून दे का, तिच्या पाटलींचं पोरग तुझ्या जवळ वयान हे स्वप्न तू पाहिलं तू सोडून दे, आताच सोडून दे. कारण की ते पोट्टी होणे देत बरं लग्न. हो नाही व अशी नको बोलू, बातच सुपडा साफ करते तिचा मी. हा पाना तुम्ही असा सुपडा साफ, पण कोणती वय चोनकी थे तिले सांगाले. असं का तिच्या घरी भाड्यानं राय, शांताबाई वय ना, शांताबाई तर म्हणे माझ्या घरी राहू दे म्हणे तिले म्हणे, काऊन शांताबाईने ठेवलं नाही काय तिले. अव माय 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 अहो मी सांगून राहिली तुले आत्ताच जाय शांताबाईला झा. शांताबाईनं सांगितलं तिले पाटलींच्या घरी राय म्हणे, पाटलींच्या इथं लय मोठं घर आहे म्हणे, वरती राहू देते म्हणे पाटलीने. शांताबाई सांगून राहिली तिले, शांताबाईने शांताबाईची सल्लाबाई तिले दिल्ली अशी उलटी शिदी. शांताबाईच म्हणे जर शांताबाईला 2-4 सुनावू नये, कुत्री आहे शांताबाई. थो आहे काय सांडिया. आपल्या पोरीले पाहिजे म्हणा माय, त्या घरी ठेवू ना म्हणा तिले म्हणा, तू चालली जाय म्हणा त्या नवऱ्यासोबत तिचं लग्न करून दे म्हणा. चोनकी कुठची चांगला सल्ला देणारी, थांब तिले जाऊन झापतो मी. पहिले तर पाटलीन बाईच्या घरी जातो तिले सांगतो बाई माय येईन बाईले, हा हे असं असं आहे म्हणतो बाई, तिले माहित नसून माहिती बाई डोकसच नाही चलून राहिलं. माही सारं गाव तिच्या खिलाफ झालं बापा, आणि पाटलीन बाईनं तिच्या घरी आले जागाच कशी दिली मला समजायला येऊन राहिलं. बाहेर राहते का तिथं
हो हो, भाड्यानं राहते म्हणते. माय व झालं झालं, कलावतीचं लग्न विसरून जाय व माय मा, कलावतीच्या पोटावर आता सांगितलं ना तुले, तू तर बोलली आहे व मोठी शहाणपणा दाखवे. हा माय पोरगी म्हणे अशी आहे आणि तशी आहे. अहो पाय ना, आता आमच्यासोबत राहिली असती तर हुशार राहिली असती. आता त्या पोरीचं काहीच नाही होऊ शकत. शेवटी तुझी पोरगी घरी होती, आतापर्यंत घरीच राहील. हे पुट्टी बदमाश आहे, लग्न नाही उद्यात पाहिजे तू. नाही नाही काकी जाय, सगळ्यात पहिले तर तू पाठवून बैले समजून सांग. हा तिला म्हणा बिलकुल ठेवू नको म्हणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांताबाईला जाऊन झाप चांगली, समजलं का? सर्व रिश्ते नाते तू आता सोडून दे, जेव्हापर्यंत कलावतीचं लग्न होत नाही. एवढा चांगला रिश्ता नशिबानं भेटते, दुसरपणी पोरकी कोणी करत नाही. त्याला तर हिरोईन भेटते, आजही हिरोईन भेटते. एवढी संपत्ती त्याच्या जवळ आहे, अंबानीच्या लिस्टीत तिसऱ्या नंबरवर बसते ते. एवढं मोठं घराणं आहे त्याचं, समजलं काय? मी सांगून राहिली, अक्कलले जराशी अक्कल लाव. हा, आणि तू जरासं भारमंतर कर आणि त्याला आपल्या ताब्यात करून घे. त्या पोटीला बिलकुल जागा नको द्यायला राहिले पाय बाई. हो, जवळ जशी आहे त्याच्याहून भिकीला लागशील हो माय. हा, मग ते विचारच नाही करायला लागत काय होईन कसं होईन तर. मग ते स्वप्न आपल्याला कोमल सोबत पाटलाच्या पोराचे सजवा लागेल, समजलं? ह्या वाशाच बदमाश आहे हो माय, ह्या वाशाच बदमाश आहे. हाव ना, त्याले काय म्हणतो बापा, शांतीचं नाव घातलं बाई. तुम्ही ना त्या आईले सल्ला दिली का हो कोमलले, पाटलीनबाईच्या घरी राहा म्हणून? आ, एवढी चांगली सल्ला तू ना दिली का शांती माहितीले? त्या घरी ठेवतो म्हणे, त्या घरी नाही ठेवलं तिले, आणि तिले सल्ला द्यायला निघाली का हो तू? अगे माय बाई, काकी काय बोलून राहिली बापा. मी तिले कोणतीच सल्ला नाही दिली. तिले माझ्या नवऱ्यानं कल्ला केला, माझ्या घरी ठेवाली तर ठेवू नाही शकली माय. त्याच्यासाठी माझ्या मनात आयुष्यभर खंत राहीन, मरेपर्यंत खंत राहीन त्याच्याबद्दल. पण मी तिला अशी सल्ला दिली, याच्या घरी जाऊन राह, तिच्या घरी जाऊन राह. ते म्हणे मी माया पाहतो म्हणे बापा. अरे सांग बाई, आपला संसार सोडून आपण कोणाच्या मागं लागाव? ते म्हणे मी माझ्या बरोबर संगोपन करतो म्हणे, माझ्या मागं कोणी लागू नका म्हणे. तिला आला बाई राग, फुसकारा मारला तिने, चालली गेली. ती काही बोलून नाही राहिली. त्याच्यानंतर आम्हाला माहित नाही माय कुठे गेली आणि काय गेली, तर सकाळीच गेली ती. काय खोटे बोलतं माय शांते, काजल कमलास तर सांगून राहिल्या होत्या आणि तिकून कलावतीची माय भांडण करत येऊन राहिली होती. हाव म्हणे माया पोरीच्या पोटावर लाद देते काय म्हणे, कलावतीच्या पोटावर पाटलीनबाईच्या घरी ते पोट्टी भयान राहिले चालली म्हणे. कोण होय म्हणे चोनकी, तिला सल्ला देणारी. हाव सांड्यानं मांड्या म्हटलं माय तुला तिने कलावतीच्या मायनं. हाव काजल कमला सांगितले का शांताबाईनच अशी सल्ला दिली म्हणे तिले म्हणे. सांग माय अशी म्हणे ती. आता माय हिची तर गोट नाही माट नाही माय, हिनं कायची सल्ला दिली बाबा, तिला बोलत नाही काही नाही. त्या काही बाई काजल कमला लय सुप्पट आहे ना माय, लय सुप्पट आहे. काय मी बिचारा जगू देते का नाही जगू देते, कशाच सांगते हो माय? हा, त्याला तरी माहित होतं काय का ते पाटलींच्या घरी राहिले चालली म्हणून, आणि ती पोट्टी पाटलींच्या घरी काय चालली राहिली काय मी बाई? अगे माय, तिला आता राहिले जागाच नाही आहे तर ती कुठे जाईन व, आणि ते भाड्यानं राहून राहील ना, भाड्यानं राहून राहील तिच्या घरी, अशीच राहून राहिली का ती? माय आता भाड्यानं राहून राहील ना, मग ते पैसे देणार आहे ना, फुकटात राहूनच नाही राहिली. आणि तिला कोण सल्ला देणार आहे बाबा? आता तिला तिचा जीव लपवासाठी तर तिला असा घर तर चांगलं पास लागेल ना, आणि भाडा देऊन राहिली, पैसा देऊन राहिली तर चांगलंच पाहिजे ते. नाही बी, सकाळी कलावतीची माय बोंबलत आली मार म्हणे. हा म्हणे बापा माझ्या पोरीच्या पोटाला हात दिली, असं झालं आणि तसं झालं, कोणती चोनकी वय म्हणे शांताबाईच्या पोरीले. हा म्हणे शांताबाईच्या घरी तिला राहायला लाव म्हणे, शांताबाईला गावाला जायला लाव म्हणे माहेरी, आणि त्या कोमलले म्हणे शांताराम सोबत लग्न करायला लाव म्हणे. अशा अशा शब्दात बोलली बाई ते. काय माय काजल कमल्याने भडकावून दिलं बाई तिले. अगं म्हणा तूच तशी आहे म्हणा, चोनक्या वनाची बोलायला लावते आता. हा, कायच्यात काहीच नाही, तिने का डोळ्यानं पाहिलं काय? रंगारंगाची वानावानाची बोलून घेते ते, कुठची. ह्या दोघी जणी बदमाशा नाव माय काजल कमला, तिने त्याच्यावर विश्वास कसा काय केला? येऊ दे बरं तिला आमच्याजवळ, सांगतो तिला दोन गोष्टी समजावून. नवरा नवरा काढते तिथं कुठची वानाची. चाललो बाई आम्ही, तुमचं काही समजाल नाही. त्यामध्ये तुम्हाला खराब, तुम्ही म्हणता तेले खराब. तुम्ही दोघी सारख्याच आहे, तुमचा एवढा ग्रुप सारखाच आहे. ते तशाच आणि तुम्ही तशाच आहे. हा, मोठी शांताबाई तुझी शानपणा मारे व, माझ्या घरी ठेवण असं ठेवण. शांताबाई त्या शब्दाले काही काही मोल आहे का व? त्या शब्दाले मोल साले पांचट आहे सारी, तू पांचट साले. तू आता काही ढंग आहे का हो बाबा? काही नाही, साऱ्या सारख्याच आहे तुम्ही. घे व माय रश्मी, आता काय करावं बापा? साऱ्या गावात तर बिचार मी पांचटच झाली. आता सांग, माझी तर बाई इज्जतच नाही राहिली कुठं, सांगा बापा. ज्याचं करा भलं तू म्हणते आपलंच खरं. आता माहिती त्याच्यात गलती आहे काय? आता नवऱ्याच्या पुढे मी कशी जाऊ माय? नवरा मला पोचते, मी नवऱ्याला पोचतो का मायावाल्या? सांग बरं माय. हा, जाऊ दे शांताबाई, ह्या बुडेले का हाय वय झालं त्याचं, वय झालं पण सोय नाही झाली, त्याच्या मागा लागायला नाही पुरत. पण एवढ्यानं बरं झालं बापा, ती पाटलींच्या घरी राहिले गेली. ती एकटी दुकटी पोरकी कुठे राहत होती हो बापा? तिच्या जीवाला धोका नसता काय? पाटलींबाईचं घर मस्त पॅक पूक आहे, तिला काही तिचं भेव नाही आहे. अभ्यास करत जाईन, कामाला जात जाईन, तिथं मस्त भाडं देत जाईन ते. जाऊ दे, बरं बरं तिथे गेली, आपल्याला नाव घालू घातलं तिनं. हाव ना, तर हाव म्हणा, आली म्हणा, सांगितलं होतं मी म्हणा सल्ला म्हणा तिला म्हणा. काय म्हणता म्हणा तू म्हणा. हाव माय, मी सल्ला दिला बापा, मी सल्ला दिला. आता कलावतीची माई माझ्यासोबत भांडाली काय, जो तो भांडाली का माझ्यासोबत? काही सांगता येते काय? आता काही सांगता येते? ते म्हणे म्हणते ना सांडीला जाऊन मी भेटतो म्हणून, सांडीन नंगीन केलं म्हणते ना बापा तिनं. मग काही भरोसा आहे का बापा अशा माणसाचा? अशा माणसाचा काही भरोसा आहे काय? त्यासोबत भांडायला नाही म्हणून ते, जर पाटलीनं जर ऐकलं नाही तर ते त्या घरी ते येणारच आहे. काय माय, मला तसं वाटते का हे घर सोडून जाव. काहीच ढंग नाही राहिला ना माय, गावातही ढंग नाही राहिला, शेजारच्या लोकही ते ढंग नाही राहिला. आपण किती एकोप्यानं राहू, किती एकोप्यानं राहू आपण. सगळेजण मस्त. काजल कमलाय होत्या तेव्हा किती मस्त आनंद चालू होता माय मनामनात. हे साल एवढं मॅड करून गेलं, एवढं मॅट करून गेलं बापा, आता कुठे तोंड दाखवायला जागा नाही राहिली मले. तू काही म्हण बाई शांताबाई, हे कानी पोट्टी अपेक्षित आहे.
कोमल. जिथे तिथे काही हिच्या दलिंदरीच पसरून राहील. तू कशी म्हणत तर ह्याच पोट्टीच्या कारणामुळे जिथे त्याच्यासोबत ही पटवून राहिलं, जो तो आपल्यापासून दूर होत चालला. विचार कर बरं तू. हे पोट्टीच बैसुदी नाहीये. मला तरी वाटते हे पोट्टीलाच बदमाश आहे बापा. हे कोमल आपल्याला अशी साधी भोळी दिसते, पण हे काही साडेले फसून टाकते बापा. साडेले स्वतः एकटी पडून जाते, अलग होऊन जाते मस्त. आता पाय भरते, ते आता चांगली राहील बापा आणि आपणच फसून जाऊ. हाऊ बाई, त्या पोट्टीचे काही ढंग नाही बापा. जिथे तिथे जाते ना, कशीच्या कशीच काय ते म्याडपणा करते नुसतं. जेव्हा कोणी काही म्हणते तिले जे आरोप घेते तेव्हा नुसतं माटासारखी मुंडकं खाली घालून लढत बसते. सांग, आपल्याला काही समजायला येत ना. तिचे जण सारे रिश्ते ना ते दूर चालले, शिकवे गेले, अजून वाढत चालले. अशा ना बाई आपल्याही मनात काही काही विचार पैदा होते बापा. जाऊ दे माय, त्या पोट्टीच्या इकडे काही लक्ष देऊ नको. जाऊ दे, तिच्या नशिबात जे काही होईल ते तिच्या नशिबानं होईल. आपण तिच्यासाठी काही नाही करू बापा आता. झालं तेवढं केलं. आता तिच्या नशिबात, तिच्या भागातच तसं असन तर त्याला आपण काय करू शकतो. शेवटी तिचं नशीब समजावं. मग काय करावं बापा, कोणाकोणाचं टेन्शन घ्यावं तर आपल्याला आपलं टेन्शन पुरत नाही. कुठे त्याचं टेन्शन घेत बसतं. सारं गाव बाई आपल्याच मागं लागलो. तुम्हीच बदमाश आहे, तुम्हीच तशा म्हणे, तुम्हीच तशा म्हणे. यायला कोण सांगन बापा कोण कसं आहे ना काय कसं आहे. तर जाऊ दे माहितीकडे कुठे यायचं डोळ घ्यायला पुरते. सोड पिच्छा. काका मी पूर्ण सामान आणलं माझं, बॅग वगैरे आणि माझ्याजवळ काही कपडे होते ते आणले मी. आणि फक्त मला घरगुती सामान घ्यायचं आहे. तर आता सध्या मला भाड्याने तुमच्याच घरचे मला सगळ्या वस्तू द्या यूज करायला. त्याचे पैसे मी परतफेड नक्कीच करेल आणि उद्या परवापासून मी कामाला लागते. आता काम वगैरे मला शोधायला 2 दिवस तरी लागेल ना. बघते मी कोणतं काम असलं, कुठलं जॉब वगैरे करायचं असला कुठल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये, तिथे काम करत जाईल. आणि शेतातल्या कामात जात नाही, कारण की बाया मला ऍक्सेप्ट नाही करत. फालतू फालतू माझ्यावर आरोप करतात, म्हणून या लोकांपासून 4 हात दूर राहिलेलं बरं. मी इथे काही राहत नाही, मी बाहेर गावलाच म्हणजे इथलंच आपल्या 2 किलोमीटर आहे ना, तिथेच जाऊन आपलं काय तर काम करते मी. बरं बाई, हे गवंडी कामं काही करू नको. एखाद्या प्रायव्हेट कंपनीत, बँके गिंकेत कॉमर्स झालाय म्हणतो, जॉब घे, पाहून घेईन तिथंच लागून जाय. आरामात 15,000पर्यंत जॉब भेटते. काही टेन्शन घेऊ नको. रात जाय खात जाय मस्त एकटीस आणि अभ्यासही करत जाय. एक दिवस नक्कीच त्या भविष्यात तू सक्सेस होशील. मग काय तर काकू, काय फालतू गोष्टीचं टेन्शन घ्यायला परवडते का? आता आपण एकटा आहेत, आपल्याला कोणी बोटं उचलते नाही का? आपण सर्वसाधारण लोक बाबा. आता तुमच्याच तर घरी मी राहायला आली तर मला म्हणे आतापर्यंत सर्वेले खाऊन बसली म्हणे, आता तेले खातात आहे म्हणे. मला तर बाई विचार झाला, मग मी राहू कुठे? अरे देवा, मी राहू कुठे सांगा. आता मी भाड्यानं राहत आहे ना, तुमच्या घरी राहत आहे का काकू? बरं, तू टेन्शन नको घेऊ. तू कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नको घेऊ. तू मस्त आनंदात राह, आनंदात मस्त जेवण कर आणि आनंदात राहत जाय. तू माझ्या घरी काही फुकट राहून नाही राहिली, फुकट काही खाऊन नाही राहिली. सगळ्या गोष्टी पैशानं होत आहे. तर जोर जबरदस्ती तर कोणाचीच नाही आहे. का इले राहू नका देऊ का बा, कोणताच प्रश्न नाही आहे ना. तू पैसे देता राहायचा, त्याच्याबद्दल तू टेन्शन नको घेऊ. अरे बाई, बिलकुल टेन्शन नको घेऊ. तुला काय करायचं आहे तर आम्ही पाहतो बरोबर. लागेच तर आपली ते स्कूटी आहे, त्यात पैसे टाकत जाईल. 100 रुपये तिचे भाड्याचे एक्स्ट्राचे देऊन देत जाय. तुला असं वाटत असेल तर, नाही दिले तरी चालते आपल्याला. गाडी घेऊन जात जाय आणि काय ते काम करत जाय. आमचा सपोर्ट राहील तुले पोरगी म्हणून, आणि तू पोरगी म्हणून आमचं एक ध्यान ठेवजो. बाकी सगळ्या गोष्टी तुझ्या मनाच्या, आमच्या मनाचं काहीच नाही. हो काका, तुम्ही एवढा विश्वास दाखवला तेच खूप आहे माझ्यासाठी. आणि तुमच्या विश्वासाला मी कधीच तळा पोहोचू देणार नाही. आणि तुमचा मी विश्वास आयुष्यभर कायम लक्षात ठेवा. हो बेटा. मग अशी त्या काजल कमला नाही का काकू, त्या आल्या होत्या, ते गंगाच्या घरी गेली होती ना मी बॅग मागायला. हो म्हणे आतापर्यंत यायला त्याला खाल्लं म्हणे, आता कोणाला खाले बसले म्हणे, आता कोणाची संपत्ती उधळायच्या मागं लागली म्हणे, कोणाचा सत्यानाश करायच्या मागं लागली म्हणे. तर मी काही सांगितलं नाही त्यांना. तर ते म्हणे जिथे कुठे चालली जाशील म्हणे, तिथे सत्यानाश करशील म्हणे. मी पाहतो म्हणे तू कोणाच्या घरी कशी राहशील म्हणे. मी जिथे तिथे जातो ना, काना भरून ठेवतो म्हणे सगळ्या लोकांचे म्हणे. कशीच राहतो तर मीच पाहतो ना म्हणे, ते लोक तुला कशीच राहू देते तर मी पाहतो म्हणे. अशी म्हणे बेदी कमला काकू. मला तर खूपच चिंता वाढली माझी. आता माझ्या जीवाला धोका आहे, धोका. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको पोरी. टेन्शन नको घेऊ तू. बघतो मी काय करायचं आहे तर. आता शुभचिंतक असतात, येतातच कोणी ना कोणी सांगत असं आहे तसं आहे. त्याच्यात त्याला आम्ही बळी पडणार नाही. बरोबर आम्ही सांभाळून घेऊ, तू टेन्शन घेऊ नको. आणि काकू हे बघा, नक्कीच तुमच्याजवळ मला असं वाटते कलावतीची आई येणार, जर त्यांना हे सगळं माहीत पडेल तर. थोडं काकू तुम्ही सांभाळून घे जा, कारण की त्यांना पण मन आहे आणि त्यांना पण असं वाटते ना की आपली मुलगी आहे बा, तिचं आता लग्न होणार आहे आपल्या मुलासोबत. हे मुलगी गेल्यानं काही लग्न तर नाही तुटन, काही भविष्यात त्यांच्या मुलाचं मन यांच्यावर येऊन जायन, असं काही काही फालतू विचार त्यांच्या मनात येतेच. आता म्हाताऱ्या आहे त्या, तर थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करजा काकू त्यांचं, माझं इतकंच म्हणणं आहे. त्याची बेन पोरगी, तू काही टेन्शन नको घेऊ ना. तू काहीच टेन्शन नको घेऊ. सगळं काही व्यवस्थित होते, बरोबर होते. तू फक्त आनंदाने आता काम शोध, चांगलं काम शोध. गवंडी कामं करू नको, चांगल्या मार्गाने चल. तुला सक्सेस, तुझ्या जीवनातली जे परिश्रम आहे, जी मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ तुला आज नाही उद्या नक्कीच भेटेल. हो काका, मी माझ्या मेहनतीचं फळ आणि मेहनतीचं श्रेय पूर्ण तुम्हाला आजपासूनच द्यायला सुरुवात करते. सगळं जग एक तरफ आणि तुम्ही एक तरफ. बस आता मला काही बोलायचं नाहीये आणि आता मी खचत नाही. आता जो जैसा बोलेगा उसको ऐसा ही आन्सर मिलेगा. असंच राहायचं.
असंच मस्त हिंमत ठेवायची बाळा. कसं आहे आता तुला कोणीच नाहीये, तू तर पहिलेपासून हिंमत ठेवायला पाहिजे होती. आणि कोणाच्या दबावल्यानं दबाचं नाही बेटा. स्वतः संघर्ष करायचा. कोणाजवळ कितीही संपत्ती असली तर आपल्या काय कामाची असते, ते तर त्याच्याच कामाची असते ना. शेवटी माणूस म्हणून संविधानाने जगायला आपल्याला अधिकार दिलाय. त्या संविधानाप्रमाणे आपल्याला जगायचा हक्क आहे. आणि आजकाल तर मुलींचीच सगळीकडे चर्चा आहे. आ मी तर म्हणते की तू एखादी नेता बन, नेता. म्हणजे कसं आहे ना, तुझ्या हातात राहते गाव, हे लोक, सगळ्यांना तुला आन्सर देता येते. आता बघ तुझ्या जीवनात काय आहे. शेवटी तेच एक माझं स्वप्न आहे नेता बनायचं. मी तर नाही बनू शकले, पण मला असं वाटतं तू बनली पाहिजे. पण ठीक आहे, ते दूरदूरच्या गोष्टी आहे, ते त्यामध्ये थोडं आधीपासूनच आपण पाहिजे. त्याचं काही टेन्शन घेऊ नको, पाहू आपण. हो काकू, पाहिजे ना. मी आता सध्या तर अजून मी मार्गावर लागायचे आहे ना. एक वेळा रेल्वे पट्टीवर धावली तर तिथं जंक्शन येईपर्यंत ते काही थांबत नाही. आता तशीच माई दौड राहील. जेव्हापर्यंत सक्सेस भेटत नाही तेव्हापर्यंत माई रेल्वे थांबणार नाही. आशा करतो तू निश्चितच सफल होशील. आणि माता राणीच्या कृपेने एक ना एक दिवस ती रेल्वे अशा ठिकाणी थांबन ज्या ठिकाणाहून तुले मार्ग भेटन. आणि मग समजायला येणार नाही का कोणत्या मार्गात जा. सगळे मार्ग चांगले असन. तू आता एकदम भुसावळ जंक्शन वर थांबजो. तिथून तुला असे पैशाचे रस्ते भेटले पाहिजे. ह्या रस्ते इथं 51,000 आहे काय, तिथे 1 लाख, तिथे 1 लाख आहे काय, तिथे 10 लाख, असे रस्ते भेटन. हो काकू. बरं चला तर मित्रांनो, ठीक आहे मग बघू उद्या. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की. भेटू मग उद्या.